जनाबाईंना भगवान पंढरीश परमात्म्याला बोलवायचं कुठं? हा, दळायला. बाबा संत महात्मे किती मोठे, त्यांचे विचार किती मोठे, त्यांना नक्की कळालं तर त्या काळात आमच्या जनाबाईला काय कळालं तर येणारा काळ कलियुगाचा येईल आणि त्या कलियुगाच्या काळामध्ये लग्नाचा कार्यक्रम असेल आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये काय असेल? हळद दळण्याचा कार्यक्रम. आता हळद दळायची म्हणजे ते काही डायरेक्ट त्या गिरणीमध्ये टाकून ती हळद दळली जाईल का? तर नाही, उगाच शोकानं का होईना माता माऊल्या एकत्रित बसतील आणि 4-2 काय म्हणतील? 4-2 ओव्या म्हणतील. आता ओव्या म्हणायचं नाही, ओव्या त्या जनाबाईंना म्हणलेल्या. आता गाणे. तुमचा आमचा विचार केला कुण? त्या श्री संत जनाबाईनं. आणि त्यांनी जात्यावरले भक्तिगीत या ठिकाणी जात्यावरले अभंग गायले गेले. कुण? जनाबाईनं. तुमचं आमचं सोडा, आता कुठं ते ऐकायलाच मिळत नाही. तुम्ही कुठेही आता लग्नाचं सीझन आहे, मला वाटतं लग्नाच्या सीझन मध्ये गावातले कुणाचे हळद दळायले तर लक्ष देऊन तुम्ही ऐका. काय जात्यावरले गाणे. आता सोन्याचे छत्रे आणि त्याच्या खाली नवरा नवरी. त्या जनाबाईंचा अधिकार किती मोठा होता महाराज. जनाबाईनं काम करावं, काम करत असता जात्यावर दळण दळावं आणि दळण दळत असताना जनाबाईनं म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला. काय म्हणायचं जनाबाईनं? सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला. असं म्हणल्याबरोबर विठ्ठल वैकुंठामध्ये जरी असला तरी विठ्ठलाच्या कानावर आपल्याला जनाबाईनं मारलेले हाक ऐकू आल्याबरोबर वैकुंठाहून परमात्म्यानं कुठे यायचं? जनाबाईकडे यायचं. आणि जनाबाईनं दळल्याच्या नंतर जनाबाईला दळू लागण्याचं काम जगाच्या मालकानं करायचं. हा जनाबाईंचा अधिकार आहे. आता तुमच्याकडे विठ्ठल काय येणार नाही? तर तुमच्याकडे जसं जनाबाई बोलल्या तसं तुमच्याकडे नाहीत. तुमच्या करता निर्माण करून ठेवलं ते जनाबाईनं जात्यावर लगीत, जात्यावरल्या ओव्या अभंग. पण आता ते आहे का? नाही. मी कार्यक्रमाहून संध्याकाळी आल्याच्या नंतर एक सहज गाडी लावल्याच्या नंतर संध्याकाळी ऐकण्यात आले आत्याचे गाणे बरं का जात्यावरले. तुमच्या करता जनाबाईंनी जात्यावरले ओव्या लिहून ठेवल्या तुमच्या करता. त्या जनाबाईंनी जात्यावर दळत असताना देवानं यावं हा अधिकार त्या जनाबाईचा होता. पण तुम्ही आम्ही चुकून सुद्धा त्या जनाबाईच्या कधी जात्यावरलं बाबा म्हणत नाहीत. तुमचं आमचं काय सुरू असतं? 1-2 तुम्हाला ऐकलेलं सांगतो बरं का, पाठ केलेलं नाही. प्रत्यक्षात आताचे कलियुगातल्या जात्यावरलं गीत ऐकलं मी. आता कसं आहे बघा, महिला मंडळ त्या जात्याच्या गीतावरून कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. त्यांच्याकडं काय असतं? त्यांचं खायचं एकाच आणि गुण गायचं एकाच. खायचं कुठलं? नवऱ्याचं. आणि गुण कुठलं गायचं? भावाचं. आताचे जात आहेत अलकडले. असंच आमच्या गावातली एक शांता मावशी होती, ती गाणी म्हणते. जात्यावरले म्हणा कुठे तिचा 1 नंबरला असतं. आणि योगायोगाने मी कार्यक्रमावरून आल्याच्या नंतर गाडी बंद केल्याबरोबर तिचा कानावर ऐकू आला आवाज. आताच्या काळातले जाते सांगतोय बरं का मी. ती म्हणू लागली, महाराज वाटे 4 वाट सरा काय पाहतो
कळस घराला अन सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दाराला. मी म्हणलं हिच्या भावाला गरज नाही, सोन्याचं कुलूप कुठून आलं. ती म्हणू लागली. आता म्हणल्याच्या नंतर आवाज गोड लागायला, भले त्याचे भाव काही का निघू द्या. एवढ्यावर थांबला मी, तसंच थांबलो शांत. दुसरं चरण ऐकलं. आता सगळे परिचयाचे आताच्या बघ ती म्हणू लागले पुढं. वाटेच्या वाट सरा काय सांगू नवलाई अन माझ्या भावाच्या गादीवर वाघ खेळतात लढाई. हिचा भाऊ म्हणलं काल माझ्यासोबत होता, कुत्र्याला भिवून पळून गेला, आणि हिच्या भावाच्या गादीवर वाघानं लढाई खेळावी. मला सांगा हे काय जातीत का हो? ह्याच्यातून काय साध्य होणार आहे? कुठलीही क्रिया करत असताना आपला परमार्थ सार्थक व्हावा ही वाट जर आपल्या करता कोणी निर्माण केली असेल तर ती संत महंत महात्म्यांनी आपल्या करता निर्माण केली.